नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सरकार कान्हाला म्हणत असते, काय रे, तुला भानावरती राहता येत नाही का? सखीने परस्पर डिवोर्सचा निर्णय घेतला आणि तुला साधं कळलंसुद्धा नाही. तेव्हा लक्ष कुठे असतं तुझं? तेव्हा कान्हा म्हणत असतो, हे बघा, आता जरी बाजी पलटली असेल तरीसुद्धा मी सखी मॅडमवरती लक्ष ठेवेन आणि पुन्हा त्यांना असा वेडेपणा करू देणार नाही, समजावेन मी त्यांना. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता गौतम काका आलेले असतात. गौतम म्हणत असतो की काय समजावणार आहेस तिला? ती आता तुझं काही ऐकून घेणार नाही आहे. आईची माया तर तिला आता मिळालेलीच नाही आहे. आईने कधीच तिच्या मनाचा विचार केला नाही आणि ज्या माणसाला तिने आपलं मानलं, ज्याचा विचार तिने केला, त्या माणसाने सुद्धा तिचा विश्वासघात केला. पण काळजी करू नका, मी आहे ना तिचा काका. माझ्या दादाने सखीला फुलासारखं जपलं होतं ना. मी सुद्धा माझ्या सखीला या सगळ्यातून बाहेर काढणार. तिला जसं हवं तसंच ती जगणार, कळलं ना? तेव्हा इथे सरकार येतात आणि म्हणत असतात, हो का, तुझ्या औषधाची वेळ झाली असेल, तुझा आणि तुझं औषध घे. नको तिथे बोलायची गरज नाही आहे तुला, होपलेस कुठला. असं म्हणून आता सरकार त्याला टोमणा देऊन तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, गौतम काका कान्हाकडे येतात आणि म्हणत असतात की तुझ्यावरती माझ्या सखीने विश्वास ठेवला होता, चाळीमध्ये जाण्याची स्वप्न रंगवली होती, तुझ्याबरोबर नवीन संसार सुरू करायचा होता तिला. पण तू काय केलंस रे? तू विश्वासघात केलास ना तिचा. काळजी करू नको, मी तिला ह्या नात्यातून मोकळं करण्यासाठी मदत करीन. ती एकटी नाही आहे, तिचा हा काका तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुझ्या आयुष्यातून, सरकारच्या आयुष्यातूनच काय, या घरातून सुद्धा मी तिला मोकळं करेन. मी तिला परदेशात पाठवेन आणि तिला हवं ते शिक्षण घ्यायला सांगेन. पण तिला इथे आणि या नात्यामध्ये गुंतू देणार नाही, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणत असतो की माझी खरी ओळख काय आहे, मी खरा काय आहे, हे मी तुम्हाला कुणाला विस्तृतपणे सांगू शकत नाही आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा सखी मॅडम या कान्ह्याला त्याच्या खऱ्या ओळखीनुसार, खऱ्या चेहऱ्यानुसार पसंत करेल आणि मग तेव्हाच मी माझ्या हातातून हा हळकुंड त्यांच्या हाताने सोडवेन. तोपर्यंत हा हळकुंड माझ्या हातामध्येच राहील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा शेकत बसलेला असतो चाळीमध्ये. तेवढ्यातच तिथे दाभाडे काकू येतात आणि त्या सगळ्यांसाठी वडे बनवत असतात. तेव्हा दाभाडे काकू कान्हाबरोबर काही न बोलता जात असताना इथे आता कान्हा त्यांचा हात पकडतो आणि त्यांच्यासमोर उठाबशा काढत असतो. कारण दाभाड्या काकू त्यांच्यासाठी आईप्रमाणे असतात. कारण तो म्हणतो सुद्धा की जेव्हा माझी खरी ओळख सगळ्यांच्या समोर येईल ना, तेव्हा माझ्या आईसारख्या असणाऱ्या दाभाड्या काकू आणि इथे सखी दोघीसुद्धा मला माफ करतील. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा इथे आता उठाबशा काढत असतो आणि दाभाडे काकूंसमोर माफी मागत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, दाभाडे काकू म्हणत असतात, कान्हा हे सगळं काय आहे? अरे, मी ओळखते ना तुला, सांग ना, मी ओळखते ना, मग तू का वागलास असा? का तू सखीचा विश्वासघात केलास? तू तो कान्हा नाही आहेस ज्याला मी ओळखते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, काकू मी तोच कान्हा आहे, फक्त तुम्ही तुमच्या कानावरती थोडासा विश्वास ठेवा. आमच्या या नात्याला तुम्ही थोडासा वेळ तरी द्या ना. माझ्यावरती थोडा विश्वास ठेवलात तरच गोष्टी तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसत असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दाभाडे काकू म्हणत असतात, नाही नाही, मला कळतच नाही आहे की मी काय करायचं. मी वेळ देणारी कोण आहे तुला? आता तर तुला वेळच वेळ देईल, कळलं ना? मी तुला वेळ देणारी कुणीच नाही आहे. पण एक गोष्ट सांगते कान्हा, सखीने तुझ्याबरोबर लग्न करून या चाळीत येण्याची स्वप्न रंगवली होती आणि तू मात्र तिचा विश्वासघात केलास. हे तर तू चुकीचंच केलंस ना कान्हा, आणि हे मला मान्य नाही. मी कान्हाला हे सगळं करताना बघू शकणार नाही. तेव्हा दाभाडे काकू निघून गेलेले असतात. तेवढ्यातच इथे आता किरण जान्हवीबरोबर बोलत असतो. तेव्हा कान्हा म्हणतो की किरण कुठे आहे? तेव्हा इथे जे काका असतात ते म्हणत असतात, या किरणचं आणि त्या जान्हवीचं काही चालू आहे काय रे? प्रत्येक वेळेला दोघेजणं नुसते बोलतच असतात. तेव्हा कान्हा म्हणतो, नाही, मला नाही माहिती. तेव्हा कान्हा म्हणतो, किरण इकडे ये. तेव्हा किरण आता तिथे आल्यानंतर बाकीचे सगळेजण त्याला चिडवायला लागतात आणि किरणसुद्धा हसत असतो. तेव्हा कान्हा म्हणतो, दे,
आपल्या खोलीची चावी दे, मला घरी जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे किरण म्हणत असतो की कान्हा, अरे चावी तर जान्हवी घेऊन गेली ना, तिला आपल्या कपाटामधून स्टेपलर हवं होतं, म्हणून तिला मी चावी दिली आणि म्हणालो की जाऊन घे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाला खूप मोठा धक्का बसतो. कान्हा म्हणत असतो, काय, तू त्या जान्हवीला कपाटाची चावी दिलीस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणतो, किरण तू पण ना. आणि कान्हा आता धावपळ करत तो घराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत जान्हवी पोहोचलेली असते. तिने आता मेन दरवाजा उघडलेला असतो आणि त्यानंतर ती लगेचच कपाटापर्यंत पोहोचलेली असते. कपाटाचा दरवाजा उघडून ती आता आतमधला सगळा प्लॅन कान्हाचा बघणारच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा जोरदार धावत पळत येत असतो आणि फायनली तो इथे घराजवळ पोचतो. भेलवाल्याची भेल सांडते, पण त्याच्याकडे सुद्धा तो आधी लक्ष देत नाही. कारण त्यांचा प्लॅन, त्यांची एवढ्या महिन्याची मेहनत कुणाला दिसू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा येतो आणि म्हणतो, जान्हवी. तेव्हा जान्हवी जोरात घाबरते आणि मागे वळून बघते आणि म्हणते, काय रे कान्हा, इतक्या जोरात काय ओरडलास? घाबरलो ना मी. तेव्हा कान्हा म्हणत असतो, अगं ते माझं काम होतं ना, म्हणून आलो होतो. तुला काय हवंय का सांग ना. तेव्हा इथे जान्हवी म्हणत असते, अरे मला स्टेपलर हवं होतं म्हणून आले होते. इतक्या जोरात ओरडलास, किती घाबरले मी. तेव्हा कान्हा म्हणतो, तुला स्टेपलर हवंय ना, मी देतो ना स्टेपलर. आणि कान्हा पटकन स्टेपलर घेतो, जान्हवीला देतो आणि म्हणत असतो की जा. अरे कपाट का बंद केलं? तुमच्या कशा मुलींच्या इथे पर्सनल गोष्टी असतात, बरोबर की नाही? मग तशा मुलांच्या सुद्धा पर्सनल गोष्टी असतात, ज्या आमच्या कपाटामध्ये असतात. अचानकपणे येऊन तू दरवाजा उघडलास कपाटाचा. मला पण लाज वाटली ना, मला भीती वाटली. आमच्यासुद्धा पर्सनल गोष्टी असतात म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याने धावत पळत येऊन सगळ्यात आधी कपाटाचा दरवाजा बंद केलेला असतो. कारण त्याने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते इथे जान्हवीला दिसू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, जान्हवी गेल्यानंतर कान्हा भयंकर चिडलेला असतो किरणवरती. तो म्हणत असतो की किरण, हे सगळं काय आहे? तेव्हा इथे किरण म्हणतो की कान्हा, खरंच सॉरी, खरंच सॉरी कान्हा. तेव्हा इथे कान्हा आता जोरदार किरणच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, किरण भानावरती ये, किरण भानावरती ये. अरे आपला गोल, आपला मोटिव्ह विसरून जमणार आहे का सांग बरं. इथे आपण कशासाठी आलो आहे? एवढी मेहनत आपण इतके महिने कशासाठी करतोय? इथे का राहतोय आपण किरण? अरे त्याचं जरा तरी भान ठेव. तुला माहिती नाही आहे का? अरे आधीच गोष्टी आपल्या हातातून किती निष्ठच चालल्यात त्या. अरे इकडे त्या सरकार माझ्यावरती चिडल्यात कारण सखीला डिवोर्स हवा आहे. सखी माझ्यावरती रागवले. एका बाजूला ते अश्विनी आणि परषोत्तम ते आपल्याला त्रास द्यायला आहेत. एका बाजूला तो गौतम काका, सखीबरोबर आपण चुकीचं वागलो म्हणून तो माझ्यावरती चिडलाय. इथे सखी मला सोडायला तयार झाली आहे. अरे कुठे कुठे लक्ष देऊ मी? बाहेर ती गाडी आली की मला लगेच जावं लागतं. त्या गाडीमध्ये बसून मला यावं लागतं. अरे बाबा, आपली इतकी पळापळ चालू आहे आणि तू हे सगळं करतोयस. लक्ष दे ना, थोडा भानावरती ये ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता किरण म्हणत असतो की कान्हा, चुकलं माझं. खरंच सॉरी कान्हा, मला माफ कर. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की किरण प्लीज, प्लीज तू माझ्यासमोर हात जोडू नकोस. माझी माफी मागू नकोस. प्लीज थोडंसं लक्ष दे ना. हे बघ, किती आणि काही झालं ना तरीसुद्धा गोल विसरू नकोस. आपला गोल तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा इथे किरण म्हणत असतो की मी विसरलो होतो की आपण इथे कशासाठी आलो आहे. पण मी आता लक्ष ठेवेन. सकाळीसुद्धा अंघोळीला जात असताना कपाटाला चावी राहिली होती. खरंच माझं चुकलं. मी पुन्हा असं करणार नाही. तेव्हा किरण म्हणतो, हे बघ, आपलं ध्येय आपण विसरायला नको. आपण इथे कशासाठी आलो आहे हे तुझ्या लक्षात असलंच पाहिजे. मी तुला हात उगारायला नको होता. मी तुझ्यावरती हात उगारला, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. असं आता कान्हा किरणला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी जे जे काही बोललेली असते तिला सगळं आठवत असतं. कान्हाच्या तिने थोबाडीत दिलेली असते ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हाच्या चेहऱ्यावरती तिने मारलेलं पाणी, त्याचबरोबर त्याला दिलेली डिवोर्सची नोटीस, या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. तिने इथे पदोपदी केलेला कान्हाचा अपमान, पण तरीसुद्धा कान्हा हे सगळं सहन करत असतो. तो सखीला एक शब्दसुद्धा बोलत नाही, कारण सखी दुखावले हे कान्हाला कळत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडी चालू होत नसते. तेव्हा सखी इथे आता त्याला विचारते की तुझ्या गाडीला काय झालंय? तर ती रुसली असं तो सांगतो. तेव्हा सखी त्याची गाडी सुरू करून देते.
त्यानंतर प्रेक्षकांनो, सखीला कानाबरोबर ते घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात आणि तेव्हा इथे सखी रस्त्यावरून मधोमध चालत असताना एक गाडी येते. गाडी किती हॉर्न वाजवत असते, पण सखीचं मात्र लक्ष नसतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीचा अपघात झालेला असतो आणि तेव्हा इथे आता एन्जॉय करत बसलेले असते सरकार. कारण का? पुरुषोत्तम तिथे आलेला असतो. तो दरवाजा नॉक करतो. तेव्हा इथे सरकार म्हणत असतात की या आतमध्ये ये. कधी कधी एथिक्स विसरत नाहीस हं तू. तेव्हा प्रेक्षकांनो सरकार विचारते, सांग कशाला आलायस इथे? तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की गुड न्यूज सांगायला आलोय. तेव्हा सरकार म्हणते कुठली? तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की मिस्टर बांदल आपल्याबरोबर कोलॅबरेशन करायला तयार आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये एक मीटिंग होईल. एक सही तुमची, एक सही त्यांची आणि डील क्रॅक. सगळं तुमच्या मनासारखं होईल. तेव्हा इथे आता सरकार म्हणत असते की वाव, ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होते, फायनली तो दिवस आलेला आहे. आणि तेव्हा इथे सरकारला भयंकर आनंद झालेला असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता पुरुषोत्तमला फोन येतो. तेव्हा कान्हाचा फोन असल्यामुळे तो लगेच उचलतो. कान्हाने सांगितलेलं असतं की सखीचा ॲक्सिडेंट झालाय. तेव्हा प्रेक्षकांनो, पुरुषोत्तम सरकारला म्हणतो की सखीचा ॲक्सिडेंट झालाय. तेव्हा इथे आता सरकार हिला खूपच जास्त टेन्शन येतं. ती पूर्णपणे घाबरलेली असते. तोपर्यंत इथे कान्हा, दाभाडे काकू आणि किरण हे तिघेजण सखीला हॉस्पिटलला घेऊन आलेले असतात. तेव्हा तो म्हणत असतो की डॉक्टर, प्लीज तुम्ही सखीला चेक करा. माझी बायको आहे, तिला बरं करा. हवं तर बाहेरून डॉक्टर हवा असेल तर तो सुद्धा मागवा. हे बघा, हवी ती ट्रीटमेंट द्या. मी पाहिजे तेवढा पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. पैशांची काळजी करू नका. फक्त तुम्ही माझ्या सखीकडे लक्ष द्या. तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की हो, पाण्यासारखा पैसा ओतशील तू? अरे तू साधा कोण आहेस माहिती आहे ना? एक ड्रायव्हर आहेस ड्रायव्हर. आणि तू इतका पाण्यासारखा पैसा कुठून ओतणार आहेस रे? सांग बरं जरा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा गप्पच बसतो. तर इथे सखीच्या बोटामध्ये जी अंगठी असते ना, ती कान्हाच्या हातात आलेली असते. तिच्या हातातून रक्त येत असतं. तेव्हा ती अंगठी निसटून त्याच्या हातामध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऑपरेशन थिएटरमध्ये लगेचच सखीला घेतलेलं असतं. तेव्हा ऑपरेशनला सुरुवात केलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पुरुषोत्तम म्हणत असतो की सरकार, इथे आता सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेल्या आहेत. डिपॉझिटसुद्धा भरलेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जी काही ट्रीटमेंट असेल आपण तिला बेस्ट ट्रीटमेंट देऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मीडियामधून फोन आलेले असतात आणि त्याचबरोबर काही लोकंसुद्धा फोन करत असतात. तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो, काय तुम्हाला कोणी सांगितलं की सखीचा ॲक्सिडेंट झाला आहे ते? तसं काही झालेलं नाही आहे. सखी एकदम व्यवस्थित आहे, कळते का तुम्हाला? आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, रुमर्स किती लवकर इकडे तिकडे पसरतात ते. तेव्हा सखीला काही झालेलं नाही आहे. तर इथे किरणला फोन आलेला असतो. संपूर्ण चाळकरी आता इथे यायला निघालेले असतात. तेव्हा किरण म्हणतो, संपूर्ण चाळ इथे येऊ नका हॉस्पिटलमध्ये. एवढ्यांना कुणी इथे घेणार नाही. आणि मी आणि कान्हा आम्ही दोघेजण आहोत ना, आम्ही तुम्हाला सांगू सखी कशी आहे ते. तुम्ही सगळ्यांनी यायची गरज नाही. तेव्हा इथे आता सरकार म्हणत असते की ही सखी पण ना मूर्ख नुसती, बघून रस्ता क्रॉस करता येत नाही का? आता केवढी मोठी अडचण झाली. आता माझ्या इमेजवरती गोष्टी येणार आणि त्याचबरोबर माझ्या शेअर्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार. मूर्ख कुठली, स्वतःची काळजीच नाही घेता येत तिला. तेव्हा दाभाडे काकू म्हणतात, एक मिनिट, इथे माझी सखी मृत्यूशी झुंज देते. तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या इमेजचं पडलंय, तुमच्या शेअरचं पडलंय. अहो काय बोलताय काय तुम्ही तुमच्या मुलीबद्दल? ती तुमची मुलगीच आहे ना आणि आईचा आहात ना तुम्ही तिची. तेव्हा तिथे गौतम काका येतात आणि म्हणतात, नाही, ही आहे ना सखीची आई नाहीच आहे मुळे. जर सखीची आई असती तर अशी कधीच बोलली नसती. मला पण कधी कधी संशय तोच येतो की ही माझ्या सखीची आई असूच शकत नाही. जाऊ द्या, तिच्याकडे लक्ष देऊ नका. आता काय स्टेटस आहे सखीचा? तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो की डॉक्टर चेक करतायत तिला आणि तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर बरी होईल सखी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गौतम काका म्हणतात, तू तर गप्पच बस. सखीने तुला नाकारले, बघितलंस ना, तिच्या बोटातली अंगठीसुद्धा निघाली आणि तुझ्या हातामध्ये आली. तेव्हा तुला सखीची फुकटची काळजी करायची गरज नाही आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये
इथे आता अश्विनी म्हणत असते की मी सखीसाठी देवाजवळ प्रार्थना करते, ती लवकरात लवकर बरी होईल. पण ती आता सखीसाठी प्रार्थना करत नसते, तर सखी आता जगली नाही पाहिजे म्हणून प्रार्थना करत असते. आणि म्हणूनच इथे सखीची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असते. कान्हा जेव्हा विचारतो की सखी कशी आहे, तेव्हा डॉक्टर म्हणतात की तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, काही सांगू शकत नाही. आणि हे सगळं त्या पुरुषोत्तमच्या बायकोमुळे होत असतं, कारण ती देवाजवळ प्रार्थना करत असते की सखी जगली नाही पाहिजे.